Namaskar, welcome to Madhuri Gurukul. Let's explore common tense error beginning with question 1. The very first question is the teacher has took the responsibility. आता या प्रश्नामध्ये इथे ह्या ज्या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर साधारणतः प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये होतो आणि याच्या पुढे क्रियापद पास्ट पार्टिसिपल फॉर्ममध्ये येतो. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे टूक टेक या क्रियापदाचा भूतकाळी रूप आहे, म्हणून दिलेल्या वाक्याला आपण दोन प्रकारे लिहू शकतो. एक सिंपल पास्ट टेन्समध्ये आणि दुसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. जसा सिंपल पास्ट टेन्समध्ये वाक्याची रचना अशी येईल, टीचर टूक द रिस्पॉन्सिबिलिटी ह्याच येणार नाही. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये टीचर हॅज टेकन द रिस्पॉन्सिबिलिटी. आता दिलेल्या वाक्यामध्ये इथे ह्या ज्या सहाय्यकारी क्रियापदानंतर टेकन आलेला आहे. टेक या क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे, म्हणून एकतर वाक्यामध्ये टूक येईल किंवा हॅज टेकन येईल आणि वाक्याची रचना अशी होईल. त्यानंतर शब्दार्थ बघू. टीचर एक नाव नाही, याचा अर्थ अध्यापक किंवा शिक्षक असा होतो. दुसरा टेक एक वर्ब आहे, याचा अर्थ पकडणे किंवा घेऊन जाणे असा होतो. तिसरा रिस्पॉन्सिबिलिटी एक नाव नाही, याचा अर्थ कर्तव्य किंवा उत्तरदायित्व होतो. आणि चौथा डिस्कवर एक वर्ब आहे, याचा अर्थ शोधणे किंवा जाणून घेणे असा होतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओवर. नाउ लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. लास्ट नाईट आय ड्रीम इट वॉज अ शेक ऑन दी 169th फ्लोअर ऑफ बुर्ज खलिफा. आता दिलेल्या प्रश्नामध्ये इथे वाक्याच्या सुरुवातीला लास्ट नाईट शब्दगट आलेला आहे. याचा अर्थ हा जो वाक्य आहे भूतकाळातली क्रिया इंडिकेट करतो आहे. भूतकाळातली क्रिया इंडिकेट करत असल्यामुळे क्रियापदसुद्धा भूतकाळातला येईल, म्हणून इथे ड्रीम या क्रियापदाच्या ऐवजी ड्रीम्ड क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, लास्ट नाईट आय ड्रीम्ड आय वॉज अ शेक ऑन दी 169th फ्लोअर ऑफ बुर्ज खलिफा. कारण ड्रीम एक क्रियापदाचा बेस फॉर्म आहे आणि त्याचा भूतकाळी रूप ड्रीम्ड असा होतो. त्यानंतर ड्रीम एक वर्ब आहे, याचा अर्थ स्वप्न पाहणे किंवा कल्पना करणे असा होतो. दुसरा फ्लोअर एक नाव नाही, याचा अर्थ मजला, फरशी किंवा जमीन होतो. तिसरा लास्ट एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ शेवटचा किंवा अंतिम होतो. तिसरा प्रश्न डीड ही टेल यू व्हाय ही हॅजंट कम यस्टरडे. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते डीड या क्रियापदाचा वापर झाला आहे आणि डीड या क्रियापदाचा मुख्यतः वापर भूतकाळामध्ये होतो, कारण डू या क्रियापदाचा भूतकाळी रूप आहे. याचा अर्थ वाक्य भूतकाळातली क्रिया इंडिकेट करतो, म्हणून इथे हॅज नॉटच्या ऐवजी हॅड नॉटचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, डीड ही टेल यू व्हाय ही हॅड नॉट कम यस्टरडे. कारण हॅजचा वापर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये होतो आणि हॅडचा वापर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये होतो, म्हणून या वाक्यामध्ये भूतकाळातली क्रिया इंडिकेट होत असल्यामुळे इथे हॅज नॉटच्या ऐवजी हॅड नॉटचा वापर झाला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. टेल एक वर्ब आहे, याचा अर्थ सांगणे किंवा कथन करणे असा होतो. दुसरा कम एक वर्ब आहे, याचा अर्थ येणे, पोहोचणे किंवा आपोआप घडणे या अर्थी आपण याला वापरतो. तिसरा वाय एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ का, कशासाठी किंवा कोणत्या कारणाने या अर्थी आपण याला वापरतो. चौथा प्रश्न डू यू नो दॅट इट वॉज आय हू हॅज डन दिस पीस ऑफ ब्युटिफुल वर्क. आता दिलेल्या प्रश्नामध्ये हू एक रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधित सर्वनाम आहे आणि तो आय या प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनामाचा संबोधन करतो, म्हणून दिलेल्या प्रश्नामध्ये हूच्या समोर येणारा जो क्रियापद आहे तो आयला अनुसरून असला पाहिजे, म्हणून इथे हॅजच्या ऐवजी हॅव या क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, डू यू नो दॅट इट वॉज आय हू हॅव डन दिस पीस ऑफ ब्युटिफुल वर्क. कारण हू या ठिकाणी आय या सर्वनामाचं संबोधन करतो, म्हणून हूच्या समोर येणारा जो क्रियापद आहे तो आयला अनुसरून असला पाहिजे, म्हणून इथे हॅजच्या ऐवजी हॅव या क्रियापदाचा वापर झाला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. पीस एक नाव नाही, याचा अर्थ अंश, उदाहरण किंवा नमुना असा होतो. त्यानंतर दुसरा ब्युटिफुल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ सुंदर, अत्यंत वा आनंददायक असा होतो. तिसरा नो एक वर्ब आहे, याचा अर्थ परिचित असणे किंवा माहीत असणे होतो. आणि चौथा डन एक वर्ब आहे, याचा अर्थ पूर्ण केलेले असा होतो. या ठिकाणी डन एक डू या क्रियापदाचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म आहे. त्यानंतर पाचवा प्रश्न द इनॉग्रल फंक्शन इज टेम्पररीली इंटरप्टेड ॲज द लाईट्स सडनली वेंट आउट. आता दिलेल्या प्रश्नामध्ये ते वेंट आउट शब्द करायला आहे आणि वेंट एक गो या क्रियापदाचा भूतकाळी रूप आहे, म्हणून इथे वाक्य भूतकाळातली क्रिया सूचित करतो किंवा इंडिकेट करतो, म्हणून इथे इज या सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी वॉज या भूतकाळ सूचक सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होईल आणि वाक्यरचना अशी असेल, द इनॉग्रल फंक्शन वॉज टेम्पररीली इंटरप्टेड ॲज द लाईट सडनली वेंट आउट. त्यानंतर शब्दार्थ बघू. इनॉग्रल एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ उद्घाटन असा होतो. दुसरा फंक्शन एक नाव नाही, याचा अर्थ कार्यक्रम किंवा औपचारिक समारंभ असा होतो. तिसरा टेम्पररी एक ॲडजेक्टिव्ह आहे, याचा अर्थ तात्पुरता असा होतो. चौथा इंटरप्ट एक वर्ब आहे, याचा अर्थ व्यत्यय आणणे, इथं व्यक्ती नाही पाहिजे, व्यत्यय पाहिजे, व्यत्यय आणणे असा होतो. त्यानंतर सडनली एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ अचानकपणे होतो. आणि शेवटचा
लाईट्स एक नाव नाही, याचा अर्थ प्रकाश, बत्ती किंवा दिवा या अर्थी आपणाला वापरतो. थँक्यू फॉर वॉचिंग. इफ यू फाउंड दिस व्हिडिओ हेल्पफुल, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माधुरी गुरुकुल.